get into it. चरबीच्या गाठी कमी करणारा एक घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांच्या शरीरावर अनावश्यक अशा चरबीच्या गाठी असतात. या गाठी बोटांनी दाबल्या तर बोटांना त्या कडक जाणवतात आणि थोड्याशा इकडे तिकडे निसटतात. या गाठींचा तसा काही त्रास आपल्याला जाणवत नाही, पण कालांतराने त्यापासून वेदना मात्र जाणवायला लागतात. म्हणूनच आजचा हा उपाय तुम्ही काही दिवस नियमित केला तर तुमच्या चरबीच्या गाठी हमखास कमी होतील. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मित्रांनो, शरीरावरील प्रत्येक गाठ ही चरबीची गाठ असेल असे नाही. चरबीच्या गाठी, ज्याला लायपोमा म्हणून देखील ओळखले जाते, ती दाबल्यावर गुळगुळीत जाणवते व अशाच गाठींना कमी करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे हे ॲलोवेरा जेल. तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा उपलब्ध असेल तर त्याचाच तुम्ही वापर करावा. हे ॲलोवेरा जेल मी 1 चमचा या प्रमाणामध्ये घेत आहे. तुम्ही तुमच्या गाठींच्या हिशोबाप्रमाणे याचा वापर करायचा आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे लसूण. लसूण पाकळ्या सोलून घेऊन त्यातील 2-3 पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आहेत व या जेलमध्ये त्या ॲड करायच्या आहेत. लसूण वापरताना त्याचे प्रमाण कमीच असू द्यावे, जेणेकरून त्यामुळे त्वचेची जळजळ होणार नाही. यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा घटक तो म्हणजे ही हळद पावडर. आपण साधारण अर्धा ते 1 चमचा एवढी हळद पावडर यामध्ये ॲड करायची आहे. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे, अगदी एकजीव करायचे आहे, जेणेकरून ही पेस्ट तुम्हाला गाठींवर सहजपणे ॲप्लाय करता येईल. मित्रांनो, शरीरावरील एखादी गाठ जास्तच वेदनादायक असेल तर तिला कृपया चरबीची गाठ समजू नका. चरबीच्या गाठी सुरुवातीला छोट्या असतात व कालांतराने त्यांचा आकार वाढू लागतो. आता आपले हे तीनही घटक व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता आपला हा उपाय तयार झाला. याचा वापर करण्यापूर्वी हे हलके गरम कोमट करून घ्यायचे आहे. यासाठीच हा उपाय बनवताना एखाद्या स्टीलच्या छोट्या बाउलचा वापर केला तर सोयीस्कर होते. ही पेस्ट चरबीच्या गाठींवर ॲप्लाय करायची आहे आणि हे साधारण 7 ते 8 तास यावर असेच ठेवायचे आहे. हा उपाय करताना शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करावा. ही पेस्ट सलग 10 ते 15 दिवस चरबीच्या गाठींवर ॲप्लाय करायची आहे. तुमच्या चरबीच्या गाठी ओसरून गेल्याचा तुम्ही अनुभव घ्याल. आहारातून तळलेले पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य केला तर या गाठी तुम्हाला पुन्हा कधीच उद्भवणार नाहीत. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.